शुभ आणि श्रावणीच्या पत्रिकेत योग तर लई छान जुळून यायलेत की. अरे देवा, काय पाप करायलोय मी. लई मोठी चूक घडायली माझ्या हातनं. विश्वंभर साहेबासारखा देव माणूस जो माझ्या पोराला स्वतःच्या पोरासारखा मानतो, त्याच्या घरात चोरी, आणि ती बी आई महालक्ष्मीला अर्पण करणाऱ्या हाराची. नाही नाही नाही, या असलं पाप केलं ना मी तर माझी अख्खी पिढीच्या पिढी नरकात सरळ. नाही नाही, काही ना काहीतरी करावं लागेल देवा. काय करू? तो हार आत्ता जिथं आहे त्या जागेवरून हटवला तर, म्हणजे विश्वंभर साहेबांनी तो हार तिथनं काढून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी ठेवला तर तो हार मला चोरीच करता येणार नाही. म्हणजे त्या विक्रम पाटलाच्या सांगण्यावरून मला चोरी करता येणारच नाही. हे बेस्ट आहे, असंच करतो. हॅलो, कोण बोलताय? हॅलो साहेब, मी कोण बोलतोय ते महत्वाचं नाहीये, मी काय सांगतोय ते नीट ऐका. अहो पण तुम्हाला काय सांगायचं आहे ते तरी सांगा. शिक्षण मंत्री विश्वंभर साहेब राजे शिर्केत ना, त्यांच्या घरामध्ये महालक्ष्मी देवीला अर्पण करण्यात येणारा जो हार आहे त्या हाराची आज चोरी होणार आहे. काय? शिक्षण मंत्र्याच्या घरी चोरी? अहो तुम्ही कोण बोलताय आणि नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे? अहो मी सांगतोय तेवढं करा. साहेबांच्या घरी लगेच संपर्क करा आणि तो हार साहेबांना तिथनं लगेच हटवायला सांगा, सुरक्षित ठिकाणी ठेवायला सांगा. अहो कोण बोलताय तुम्ही आणि तुम्हाला ही नक्की माहिती मिळाली तरी कशी? हॅलो, अहो मला सांगा तरी. हॅलो, अरे कोण होता हा? मी शिक्षण मंत्र्याच्या घरी चोरी? मला एक कळत नाही, ती वैशाली अचानक कशी मेली? म्हणजे तुला यात काही संशयास्पद वाटत नाही रुद्र? सर, अजून तरी आम्हाला काही कारण समजलं नाही. तिचा मृत्यू खूपच अचानक झाला.